पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सगळ्याच उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रभाग क्रमांक 9 हा असा एक प्रभाग आहे ज्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या या राजकारणामध्ये होतीये आणि याच प्रभाग क्रमांक 9 मधले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार जयेश मुरकुटे आपल्या सोबत आहेत। जयेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। अंतिम टप्प्यात हे सगळं आलेलं आहे। सगळ्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात का आणि काय मतदारांचं नेमकं म्हणणं आहे? हो, नक्कीच मी या संपूर्ण प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांपर्यंत पोहोचतोय। माझं कुटुंब, माझे सगळे सहकारी हे मतदारांपर्यंत, या परिसरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांच्या अडचणी समजून घेतायत। त्याचबरोबर आमचं जे विजन आहे या परिसराकडे पाहता ते मांडणी करतायत। काय तुमचं विजन तुम्ही सांगताय लोकांना? काय तुम्हाला करायचं आहे या भागामध्ये? आता महानगरपालिकेमध्ये सुसगाव असेल, इतर जवळची गावं आहेत ती नव्याने समाविष्ट झालेली आहेत, तर तिथल्या लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत? सूस आणि म्हाळुंगे ही दोन्ही गावं नव्याने समाविष्ट झालेली आहेत। एकंदरीत तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा बराच मोठा प्रॉब्लेम आहे। मला पर्सनली असं वाटतं बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या परिसरामध्ये अनेक इथून मागच्या चुका, या इथून मागच्या नेतृत्वांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या झालेल्या आहेत। त्या चुका भविष्य काळामध्ये सूस आणि म्हाळुंगे या गावामध्ये घडल्या नाही पाहिजे, याकरता असे आपण सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना संधी दिली पाहिजे ज्यांचा कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ नाहीये। मुळात तिकडे रस्ते, ड्रेनेज, पाण्याची अशा अनेक समस्या लोकांकडनं आमच्या माहितीत येत आहेत। काल रोहित दादा सुद्धा तुमच्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले होते, ते सुद्धा तरुण आमदार आहेत, तर काय नेमकं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आणि ते आल्यामुळं नवीन एक ऊर्जा मिळाली? रोहित दादांनी एक मोठं सहकार्य केलं होतं मला हा एबी फॉर्म मिळवून देण्यामध्ये, आणि दादांचं स्पष्ट मत होतं की जयेश, कुठल्याही परिस्थितीला भ्यायचं नाही, मागं सरकायचं नाही, रोहित पवार तुझ्या पाठीशी आहे। आणि दादांनी मार्गदर्शन देखील केलं की कसं आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, काय पद्धतीने आपण विजन मांडलं पाहिजे, याच्यावरती देखील दादांनी मार्गदर्शन केलं। गेल्या काही दिवसांपासून या प्रभाग 9 मध्ये पैसे वाटपाचे घटना घडतात, म्हणजे काल पण एक घटना घडलेली होती ज्याच्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे। तर तरुण म्हणून काय वाटतं, ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढली जावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण असं कुठेतरी मतदारांना आमिष दाखवलं जातं? 100% मतदारांना आमिष दाखवलं जातंय, पण दुर्दैव असं आहे की या परिसरातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इतर पक्षांचे, त्यांना कुठल्याही प्रकारे या परिसरामधल्या विकास कामांविषयी बोलायचं नाहीये। प्रत्येक जण जे ह्याचे त्याचे पाय खेचना मागे लागलेला आहे आणि ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। आणि नक्कीच मला खात्री आहे या परिसरातले सगळे नागरिक सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना यंदा संधी देतील। तुम्ही तरुण आहात, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची जाण असेलच, काय करायचं आहे या बाणेर तुमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये? अशा कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात आणि त्या तुम्हाला पूर्ण करायच्या? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या परिसरामध्ये एकदा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर ते लॉंग टाइम साठी कसं टिकेल याच्यावरती आपण प्रामुख्याने काम केलं पाहिजे। अम्युनिटी स्पेसेसचा विषय असेल, अनेक अम्युनिटी स्पेसेस कन्स्ट्रक्ट झालेत, जे आहेत ते मेंटेन नाही आहेत, आणि अनेक अशा अम्युनिटी स्पेसेस मोकळ्या पण आहेत ज्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट जागोजागी झालेले आहे। हे एन्क्रोचमेंट देखील काढणं तितकंच गरजेचं आहे। ग्रीन स्पेसेस डेव्हलप झाले पाहिजे, क्लस्टर फॉरेस्ट डेव्हलप झाले पाहिजे या परिसरामध्ये। या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये कुठेतरी आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे। एकंदरीत शेवट मतदारांना काय आवाहन करणार आहे? बऱ्यापैकी तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेला आहात, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काय आवाहन करायचं? मी मतदारांना इतकंच सांगेल की जयेश मुरकुटे हा कुठलाही दादा साहेब या कॅटेगरी मधला नसून जयेश तुमच्या सगळ्यांचा हक्काचा आहे। तुमच्या आडी अडचणीला तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आहे। आणि मी इतकंच सांगेल की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, प्रामाणिकपणे जयेश मुरकुटेला तुमच्यासाठी काम करायचंय तर एकच संधी जयेशला देऊन पहा। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर 24 वर्षाच्या जयेश मुरकुटे याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून संधी देण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, पण ज्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळाल्याचं ते सांगतायत, त्यामुळे विजयाची खात्री आहे। आता मतदार राजा नेमका काय करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक 9 ची जास्त चर्चा होतीये, ज्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।